दलित सेनेच्या वतीने दिनांक 8/12/2024 रोजी सायंकाळी 4 वाजता सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे संघटनेच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत येत्या नवीन वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2025 रोजी इंडियन दलित सेना ही संघटना स्थापना होऊन 8 वर्षे पूर्ण होणार आहेत। या संघटनेच्या माध्यमातून समाजातील सामाजिक कामे केली जातात। तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनतेपर्यंत कसे पोचवायचे, तसेच शैक्षणिक क्षेत्राचे महत्त्व व समाजात विविध सामाजिक कामे कशी राबवायची या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। तसेच संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले की 8वे वर्धापन दिनास जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या विचारांची संकल्पना पोचवावी। तसेच संस्थापक अध्यक्ष देवीदास दुपारगोडे बोलताना म्हणाले की 8वे वर्धापन दिवस हे सोलापूर समाज कल्याण विभाग रंगभवन येथे 1 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजता इंडियन दलित सेना संघटनेचा मेळावा घेण्यात येणार आहे व तसेच संघटनेच्या कार्यकर्ते पदाधिकारी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष देवीदास दुपारगोडे यांनी केले। आज 8/12/2024 रोजी इंडियन दलित सेनेचे शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वाचे म्हणजे इंडियन दलित सेनेचा 8वा वर्धापन दिन कसा साजरा करायचा या संदर्भात मीटिंग झाली। या मीटिंगला बहुसंख्यक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। तरी येणाऱ्या 1 जानेवारी 2025 रोजी दुपारी ठीक 2 वाजता इंडियन दलित सेनेचा मेळावा कार्यकर्ता मेळावा घेण्याचं ठरवण्यात आलेलं आहे आणि त्या मेळाव्यास इंडियन दलित सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सोलापूर येथील समाज कल्याण केंद्र रंगभवन येथे हजारोच्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावं असं मी इंडियन दलित सेनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून सर्वांना जाहीर आवाहन करतो। इंडियन दलित सेना सोलापूर, इंडियन दलित सेनेमध्ये जिल्हा संपर्क प्रमुख या पदावर मी सौ कृष्णा दयानंद जठार कार्यरत आहे। गेल्या अनेक वर्षापासून या संघटनेमध्ये मी काम करते। ही जी इंडियन दलित सेना आहे ती एखाद्या व्यक्तीच्या स्वार्थासाठी काम न करता सर्वांच्याच हित आणि संवर्धन। इंडियन दलित सेना ही सामाजिक बांधिलकी सांभाळून सामाजिक व राजकीय काम कार्य करते आणि ह्या सर्व कार्यांमध्ये आता 7 वर्ष पूर्ण होऊन 8वा वर्धापन दिन आपण 1 जानेवारी शौर्य दिना दिवशी आपला कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला आपण सर्वजण मिळून हा कार्यक्रम किती यशस्वी करता येईल आणि जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी मिळून हा कार्यक्रम सगळ्यांनी मिळून आपण यशस्वी करूया। धन्यवाद। जय भीम।